किंमत ही शेतकऱ्यांपेक्षा मोठी असते हे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय। मग शेतकऱ्यांच्या बाबतीत एखादा निर्णय घेत असताना केंद्र असेल किंवा राज्य सरकार असेल हे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहे का आणि त्यासाठीचं गणित नेमकं काय असतं ज्यावेळेला विकासाचा आपण मापदंड जोडत असतो। भागवत कराडजी। विशालजी, आत्ताच आपले खासदार विशालजी पाटील यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की जो राष्ट्रीय महामार्ग आहे 37% खाली, म्हणजे जे प्राइस होती त्याच्यापेक्षा 37% खाली गेलेला आहे। तर ते नेमकं टेंडर मध्ये काय होईल, कारण हे टेंडर जे पब्लिश केलं जातं ते नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलला पब्लिश केलं जातं। त्यातून कोण टेंडर काही कुणाला मिळेल काही सांगता येत नाही। तो मुद्दा गौण आहे। पण एकच सांगू इच्छितो, केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, दोन्हीही सरकार अत्यंत शेतकऱ्याबद्दल संवेदनशील आहे। शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान होऊ नये, शेतकरीची जमीन असेल, शेतकऱ्याचा माल असेल किंवा त्याला चांगला भाव मिळावा म्हणून नेहमीच प्रयत्न प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि आपले यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात होतोय। म्हणून शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊनच हा शक्तीपीठ होणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राला एक विकसित राज्य करायचं म्हणून हा प्रयत्न आहे। उदाहरणार्थ समजा शेतकऱ्याचा भाजीपाला असेल, फळं असतील, नागपूरला पाठवायचे असतील किंवा गोव्याला जायचे असतील, एक्सपोर्ट करायचा असेल तर ह्या महामार्गाची गरज आहे। आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे शक्तीपीठ महामार्ग आहे। या शक्तीपीठ मधून आपल्या माहूरची देवी असेल, तुळजाभवानी असेल किंवा कोल्हापूरची देवी असेल, पंढरपूर असेल, दोन्ही औंढा नागनाथ असेल, वैद्यनाथ असेल, सर्व कनेक्टिव्हिटीज होणार आहे। म्हणून ह्याची गरज आहे। शेतकऱ्यांच्या बरोबर व्यापार आणि वेळ बचत होणार आहे म्हणून याची गरज आहे। आणि मला वाटतं माननीय राजू शेट्टी साहेब मोठे अनुभवी नेते आहेत, नेहमीच विकासाबद्दल बोलतात। त्यांनी आदरणीय जोशी साहेबांबद्दल सांगितलेलं आहे। म्हणून पश्चिम महाराष्ट्र सदन आहे खरं तर, पण आम्ही मराठवाड्यातले मागासलेले आहोत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहोत। म्हणून मराठवाड्यासाठी तरी ह्याची गरज आहे। मराठवाड्यामधून एक जिल्हा जर सोडलं तर कुठेही विरोध नाहीये। विदर्भ सुद्धा मागासलेला आहे। म्हणून विदर्भ असेल, मराठवाडा असेल, यांच्या विकासासाठी अर्थात महाराष्ट्राच्या विकासासाठी या शक्तीपीठ महामार्गाची गरज आहे असं मला वाटतं। आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम